तर मित्रांनो, तुम्ही खरंच मासेप्रेमी असाल ना तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की आज मी तुम्हाला माशांचा भंडारा घेऊन आलो मित्रांनो। तर आपण आज भेट देणार आहोत आगरी फिश फ्राय कट्ट्याला। तो लोकेटेड आहे जुईनगरला मित्रांनो। ऍड्रेस तुम्हाला कॅप्शन मी पुरा देणारच आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो इथे काय काय मिळणार आहे। तर मित्रांनो, इथे आहेत ना सर्व फ्रायच्या मच्छी मिळणार आहेत। बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, अजून इत्यादी म्हणजे मासे आपल्याला खायला मिळणार आहेत। तसेच इथे आहेत ना माकड्यांचा रस्सा, चिकन रस्सा, मटन रस्सा, त्याचबरोबर आहे ना फिश बिर्याणी मिळणार आहे। तसं कोलंबी आणि फिश बिर्याणी आणि अगदी म्हणजे रिजनेबल रेट्स मध्ये आपल्याला इथे जेवायला मिळणार आहे। कलवा, मुशी, कोलंबी, माकली आणि सुक्या बोंबल्याची इथे तुम्हाला ग्रेव्ही इथे मिळणार आहे असे खायला। म्हणजे इथे प्रकार भरपूर आहेत। आणि जर इथे रस्सामध्ये तुम्हाला बोलतो आपण एक बोलतो झणझणीत रस्सा, तो झणझणीत रस्सा तुम्हाला इथे खायचा असेल ना स्वाद, तर इथे पण तो आहे। तुम्हाला फिशचा रस्सा मिळणार आहे, मटन चिकनचा रस्सा मिळणार आहे, त्याचबरोबर ना खेकड्यांचा पण रस्सा मिळणार आहे। ही चांगली गोष्ट आहे आपल्याला। आपल्या इथे जी मेजवानी खायला मिळणार आहे ना मित्रांनो, ती पुरी आगरी पद्धतीने बनवली जाणारी आहे। आगरी स्टॉल आहेत, आगरीत लोक आहेत आणि त्या स्वतः आगरीत ते स्वतः आपल्याला आगरी एक चव त्यांच्या हाताची मिळणार आहे। तर चला मंडळी, माझं नाव अक्षय जडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्व तुमचं मनापासून स्वागत करतो। आता आपण आगरी फिश फ्राय कट्ट्याला आहे ना भेट द्याव्या। इथं प्राइस पण सर्व जाणून घेणार आहोत की कशी प्राइस आहे, अजून माशांची तुम्हाला साईज वगैरे सर्व काय या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देणारच आहे। तर या। नमस्कार, काय नाव आपलं? विनोद ठाकरू। पण ताजेवाले पण मासे बी विकतो आपण आणि फ्राय करून पण मिळतो आणि ते पण स्वस्त दरात। अच्छा, आता हे पापलेट आहेत ना, एक पापलेट कम से कम 350-400 ग्रॅमचं। हो हो, ते तर आहे, कारण की हाताच्या पंजाच्याहून आणि ते पण आपण फ्राय केलंय। हे फ्राय करून दिलं ना तर 450 रुपयाला आपण फ्राय करून देतो। 450 ला मासा आहे हा, गोल मासा आहे, गोल्ड मासा, त्याला ढोमा पण बोलतात, मोठा ढोमा। अच्छा, ह्याला ढोमा बोलतात, बरोबर। ह्याची प्राइस आता कशी असेल, कारण की हे किलो मध्ये आम्ही 750 ला देतोय। अच्छा, आणि जिताडी पाहिजे असेल 750 रुपये किलोनी भेटणार। अच्छा, आणि जर आपल्याला बनवून पाहिजे असेल तर आता कसं काय आपल्याला? हे बनवून पाहिजे असेल तर 900-950 पर्यंत बनवून भेटेल। पीस करायला लागतात, पीस करायला लागते, पीस करून मिळणार तुम्हाला। फ्राय असे तुकडे पाहिजे तुकडे करून मिळणार। हो हो हो। तर मित्रांनो बघू शकता, आणि एकदम रिजनेबल रेट्स आहेत त्यांचे, जास्त काय नाही। आणि स्वतः आगरी असल्यामुळे हा चांगला आपल्याला की डेली आपल्याला फ्रेश मासे असे खायला मिळणार आहेत। आणि जर कोणाला असं रो मटेरियल पाहिजे असेल त्याला, त्यासाठी पण हे चांगला ऑप्शन आहे। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव आहे रीना विनोद ठाकूर। अच्छा, आम्ही जुईनगर मध्ये राहतो, नवी मुंबई। आमचं शॉप आहे आगरी फिश फ्राय कट्टा। या एकदा विजिट करा, पूर्ण रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला ते डिशेस मिळतील। आणि पहिली गोष्ट सांगा, हा कधीपासून याला सुरुवात केली आहे आगरी फिश? 4 महिने झाले आमच्या शॉपला। होलीला आम्ही ओपनिंग केले, बरोबर। आता 4 महिने झालेत शॉपला। अच्छा, आणि आपल्या इथं म्हणजे काय काय असा एक मोस्ट सेलिंग आहे, म्हणजे जास्त लोक इथे प्रमाणित काय इथे घेतलं जातं? कोणती मच्छी म्हणजे जी सीझन वाईज जी भेटेल ना, जी नॉर्मल कुठे भेटत नाही, जास्त स्टॉलवर नसतात, ती मच्छी तुम्हाला इकडे मिळेल। झाले कालवा झाला, बरोबर, आपलं कोलंबी डेलीचे असते, मांदेली, बांगडे, जिताडी भेटते कच्ची पण। म्हणजे तुम्हाला असं नाही का म्हणजे फ्राय मध्ये खेकडे भेटतील मोठे मोठे, तुम्हाला पाहिजे असेल तर कच्चे किलो रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये कच्ची मासली पण भेटेल, बनवून भेटेल। आणि असं नाही म्हणजे फ्रेश मच्छी ताजी आहे तशा त्याच हिशोबाने आम्ही आणतो, बरोबर। म्हणजे सर्व ताजा असेल आपल्याला, कारण स्वतः तुम्ही आगरी असल्यामुळे आपल्याला ती फ्रेश मच्छी इथे खायला मिळणार आहे। टायमिंग म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि बुधवार जे उपवासाचे वार आहे त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 5:30 ते म्हणजे 11-12 वाजेपर्यंत, जोपर्यंत कस्टमर आहे तोपर्यंत। आणि बाकी टाइम बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळ संध्याकाळ असतो। सकाळची टायमिंग काय असेल तरी 10 ते 2:30 पकडा, 3 वाजता ब्रेक घेतो, पुन्हा 5:30 ते रात्री 12-1 वाजता। बापरे, एवढं? आणि संडे स्पेशल कोलंबी बिर्याणी असते आपल्याकडे। संडे स्पेशल आपल्याला ही आहे। आपले ऑर्डर स्वीकारला जातील का? हो हो, बर्थडेचे, पार्टीचे असे ऑर्डर्स घेतले जातो आम्ही। अच्छा, आणि आता आम्हाला दाखवाल का आपल्या इथे काय काय आहे अवेलेबल? ही सुरमईची प्राइस आहे 250। म्हणजे खूप मोठी आहे। हो हो, ही 250 ला आहे। याच्यापेक्षा मोठी येते ती 300-350 हिशोबाने, 300-350 हिशोबाने। म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी असते का? हो, याच्यापेक्षा मोठी असते, म्हणजे एका ट्रे मध्ये एकच बसेल दिसते, ते तर दिसते आम्हाला। आणि त्याचबरोबर आपल्याला हा पापलेट आहे, हा 450च्या रेटने तुम्हाला भेटेल। बापरे, एवढं म्हणजे रिजनेबल आहे का? बापरे, भरपूर रिजनेबल रेट आहे। हो, भरपूर जम्बो साईज बोलला तरी चालेल।
बरोबर. हे बांगडे येतील तुम्हाला, हा हे 100ला भेटेल. 100ला आहेत का? होय. अरे वा, मस्त मस्त. हे हे सर्व हा. फ्रायचे आहेत ना? हा हे फ्राय अच्छा, आयटम आहेत अच्छा. आपले. आणि हा पण बांगड्याचा प्रकार आहे. अच्छा हा हा 60ला भेटेल. अच्छा हा 60ला हो 60ला. बापरे एवढा. हो खूपच मित्रांनो बघू शकता. अजून आपण एवढे स्टॉल हॉटेल फिरलो पण आपल्याला ही रेट्स मिळाले नाही मित्रांनो. मांदेली 50 रुपये प्लेट. एका 50 रुपये प्लेट प्लेट मध्ये आहेत का? तुम्हाला 12-13 पीस मिळतील. अच्छा 12-13 fry करून. पीस. वा वा. आणि आता कोलंबीची साईज बघा. वा वा वा. हो ही हो पूर्ण मित्रांनो. कोलंबी बघा. कोलंबी बघू शकता मित्रांनो. वा, वा, थिकनेस वा, वा. बघा हो, हो, ग्रेव्हीचा. ते ही तर कोलंबी आहे. मसाला मध्ये येणार हो, हो. तुम्हाला. आणि एक वास पण हो चांगला आला जाऊ पूर्ण म्हणजे आमचे घरगुती आम्ही स्वतः बरोबर. कुटलेले मसाले आहेत. आपल्या म्हणजे घरगुती हो. मसाले आहेत हो का? घरगुती आम्ही स्वतः कुटलेले अच्छा, आहेत. म्हणजे आगरी मसाले बोलू आगरी शकतो मसाले. आपण. त्याच्यात फूड कलर हो, नाही हो. काय नाही. तर बिर्याणी बनवतो त्याच्यात बरोबर. सोडा नाही, कलर अच्छा. नाही. बरोबर. आणि प्लस म्हणजे एक घरगुती हा आपण बोलू शकतो. पूर्ण घरगुती स्वाद हो, हो. तुम्हाला भेटेल. ते हा तर पाया आहे. रस्सा येणार. पाया हे रस्सा बघा आहे आता का? पायाचे पीस वा, बघा. वा, वा. आणि पायर असं आपल्याकडे कसं असेल? 160 रुपये तुम्हाला पूर्ण एक पायाचे. बापरे 160 हा रुपयाला 4 पीस केलेले येतात मोठे हो, मोठे. हो, तुम्हाला हो. एक पूर्ण बरोबर. भेटेल असं. आहे बरोबर. आणि हे आपलं मटण आहे. मटण पण तुम्हाला हाफ प्लेट म्हणजे 250 रुपयाला येणार. 250 रुपयाला. अरे हा बाप. 6 पीस मोठे मोठे पीस हो, पण हो, बघा हो. कसे हो मोठे ते तर आहेत. आहेत बरोबर आहे. वा वा. आणि पूर्ण असं एक म्हणजे आगरी घमघमाट पद्धतीने सुटलाय ना तुम्हाला. आता. होय. बरोबर की गरम गरम सर्व तुम्हाला खायला मिळेल हा मित्रांनो. पूर्ण गरम आणि तुम्हाला मच्छी आलं भेटेल. तर इतर लगेच तुम्हाला फ्राय हे करून पण मिळेल. चिकन येणार. हे चिकन येणार आहे मित्रांनो. हो वा, हे वा, वा. चिकन. खूप छान. चिकनचे पण 120 ला तुम्हाला 6 पीस. 120 चे 6 पीस 6 का? पीस. वा, वा. म्हणजे घरी तुम्ही आम्ही म्हणजे पार्सल आहे ते बरोबर. खायला अवेलेबल नाही. जागा हो, हो, शॉर्ट आहे म्हणून आपली. ते तर आहे. आता एक खेकडे बघा. तर ही खेकड्याची 200 रुपये प्लेट आहे. 200. खेकडे साईज प्रमाणे असतात. अच्छा साईज प्रमाणे असं हा आपल्याकडे. हे बघा. 200 रुपये प्लेट आहे का हा, आपल्याकडे? पूर्ण म्हणजे एक म्हणजे खेकडा एक खेकडा- एक खेकडा अख्खा त्याचे अच्छा. 2 पीस केलेले तुम्हाला. अच्छा, 2 पार्ट बरोबर. केलेले तुम्हाला भेटतील. हो हो हो. खेकडा बघा त्याचा खांबा हो. वगैरे बघा कसा पूर्ण हो मोठा लय आहे. मोठा आहे तरी पण. आणि खेकड्याची पुरी साईज ती मोठी हो. वाटते मला सर्वांची. पूर्ण पूर्ण हे वा, वा, वा. बघा. ह्याच्यापेक्षा मोठा आपल्याकडे खेकडा येतो याच्यापेक्षा का? मोठे हो. अच्छा. तुम्हाला 1 किलो 1.5 किलोचा खेकडा बापरे. भेटेल. हे तो पण तुम्हाला मिळेल कच्चा आपल्याकडे? पण पाहिजे कच्चा भेटेल अच्छा. आणि बनवून पाहिजे बनवूनही भेटेल. बनवून. म्हणजे तुम्हाला घरगुती स्वाद भेटेल हो आमच्याकडे. हो. आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला पहिले याची साईज दाखवतो. 100 रुपये अगदी प्लेट आहे. आणि त्यात तुम्हाला याची साईज बघा. बापरे. ह्याच्या आधी तुम्ही असे म्हणजे कधी बोंबील बघितलेले पण नसतील. एवढे मोठे बोंबील आहेत. आणि अगदी 100 रुपये म्हणजे काय नाही रिजनेबल प्राइस. मी पण अलग अलग ठिकाणी जातो. भरपूर हॉटेल पण एक्सप्लोर केलेलं आहे आणि स्टॉलवरती पण गेलो आहे. पण एवढी रिजनेबल प्राइस आहे ना. म्हणजे 100 रुपयाला 5 कुठंच नाही मिळत. मी लास्टला 150 बघितलेले आहेत. म्हणजे 5 पीस 150. पण 100 रुपयाला एवढे मोठे पीस आणि 5 देतात ही चांगली गोष्ट आहे. चला मित्रांनो हे बोंबील फ्राय आहेत आणि हे रवा फ्राय आहेत मित्रांनो बोलू शकतो आपण. त्या रव्यामध्ये डीप झालेले आहेत. चला याची तर तुम्हाला क्वालिटी पण दाखवली आणि क्वांटिटी आहे ना मित्रांनो. खरंच मी बोलू शकतो की ह्याच्या आधी मी असे एवढे मोठे बोंबील तर नव्हते खाल्ले. आणि चला ह्याची चव कशी आहे. फ्रेश बोंबील खायची मजा काय अलगच आहे. आणि जो याचा मसाला आहे ना खरंच खूप डिफरंट आहे. म्हणजे अस्सल एक आगरी मसाला बोलू शकतो. त्याची आपल्याला इथं चव मिळणार आहे. आणि एक बोलू ना आता मित्रांनो बोंबील कसे असतात की आतमध्ये सॉफ्ट प्युअर सॉफ्ट असतात. फुल सॉफ्ट. आणि प्लस त्यांचा जो रवा फ्राय झालाय ना आणि त्याच्यावरती क्रिस्पनेस हे बघा क्रिस्पी किती आहे हे बघा. म्हणजे एक खाताना मित्रांनो एक फील होतो की मी बोंबील पण खातो आणि एक क्रिस्पी असा एक वरना फ्लेवर येतोय ना तो खूप मला आवडला. आणि चालेल तुम्हाला सर्व गरमागरम खायला मिळणार आहे. बघू शकता वाटी तवा वगैरे लागलेला आहे. आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगू शकतो की यांच्या इथं कोणतं तेल असा म्हणजे वापरला नाही. पण इथे आहे ना प्युअर रिफाइंड तेल डबल फिल्टर म्हणजे ऑइल यूज करतात फ्राय साठी. ते एकदम प्रॉपर आहे. आणि आतमध्ये सॉल्टी लागतात ना त्याचा कारण की ते फ्रेश आहेत म्हणून आतमध्ये सॉल्टी लागले. त्याचा फ्लेवर खूप छान येतोय. तर हा मित्रांनो जवला बनवलेला ना खरंच अलग युनिक पद्धतीने बनवलेला आहे. कारण की हा आहे ना पहिला रोस्ट केलेला आहे तव्यावरती. त्याच्यानंतर यांचे युनिक मसाले केलेले आहेत. मग त्यांच्या एक पद्धत असते बनवायची. आपला एक सिक्रेट पण बोलू शकतो त्याच पद्धतीने बनवला आहे. पण ह्याची चव घ्याल ना खरंच खूपच अलग आहे. आणि वाव. हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत ना मित्रांनो हलके हलके आपल्याला लसूण चॉप केलेले पण मिळेल.
त्याचा एक फ्लेवर अलगच येतोय. वा खरं खूप छान आहे. तर मित्रांनो काहीतरी युनिक म्हणजे कोलंबी मसाला आपण आता मागितलेला आहे. तर ह्याची आपण चव घ्यायची कशी आहे काय बघायचं आहे. कारण की आता आपण फ्राय मध्ये बघितला, आता एक म्हणजे मसाल्यामध्ये बघणार आहे. ह्याचे मसाले टेस्ट करायचे पहिली गोष्ट. आणि ह्यांची एवढी रिजनेबल प्राइस आहे ना मित्रांनो. हे बघा, हा माझा बाउल बघू शकता हातामध्ये केवढा मोठा आहे. तर ह्याच्यामध्ये ना 120 रुपयाला 6 पीस मित्रांनो येणार आहेत. वा म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि असा नाही की कोलंबी छोटी आहे. हे बघा ह्याची साईज. वा बघू शकता कोलंबी कशी आहे. आणि ह्याची खायची एक युनिक म्हणजे असतो तेव्हा मला आता नवीन समजलं मित्रांनो. मला जास्त करून मी आता आगरी स्टॉल जवळपास एक्सप्लोर करायला लागलोय तिथं समजला. कारण की हे एक ज्युसी असतं म्हणजे याचा एक रस पियाचा असतो आपल्याला. हे बघा. वा खूप छान आहे. आणि त्यानंतर सोडलं तरी चालेल. वा खायची मजा आहे ना खरंच खूप म्हणजे काहीतरी झालं काय. हे बघा. आणि आतमध्ये आहे ना आता बार्बेक्यू केल्यासारखा असं म्हणजे फ्लेवर येतो मला. म्हणजे असं वाटतं बार्बेक्यू आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये टाकलेले आहेत. तर एक नंबर चव आहे याची. तर मंडळी कोलंबी मसाला आपण भाकरीसोबत ट्राय करूया. भाकरीची पहिली साईज दाखवतो मित्रांनो. हे असा आगरी भाकऱ्या बघू शकतात. खरंच म्हणजे आपल्या घरी असे बनवू शकत नाही भाकरी. एवढी मोठी यांच्या आहेत. का माहिती यांचा तवा केवढा असतो मित्रांनो खरंच. आणि अगदी पातळ सुळसुळीत म्हणजे एवढी मोठी भाकरी मी एका मुठ्ठीमध्ये पण ठेवू शकतो. एवढी अशी पावासारखी म्हणजे हे आहे सॉफ्ट भाकरी आहे. हेच खायची मजा काय अलग असते मित्रांनो. तुम्ही पण नक्की भेट द्या आणि असा आनंद घ्या, आस्वाद घ्या आपल्या आगरी फ्राय कट्ट्याला येऊन. तर आता मी पहिल्या ग्रेव्ही सोबत ट्राय करतो. आणि वा खूप छान आहे. म्हणजे जो पहिला बाईट असतो ना मित्रांनो आणि ती पहिल्यांदा एक चव समजते आपल्याला खाताना की कसा लागतो म्हणून. खरंच खूप छान आहे. आणि त्याला तर लाईव्ह किचन आहे. तुम्ही तर बघू शकता म्हणजे तुमची मच्छी फ्राय होते काय सर्व समोरासमोर तुम्हाला इथं म्हणजे बनवून पण मिळेल तुम्हाला. आणि खूप छान टेस्ट आहे मला असं वाटतं. कारण की जी यांची मसाल्याची जी हे आहे ना म्हणजे आपण बोलू शकतो फ्लेवर जो येतोय ना तो खरंच खूप छान आहे. म्हणजे आपल्याला अलग अलग ठिकाणी आपण चवीला गेलो, अलग अलग ठिकाणी वेगवेगळी चव घेतली तर त्याची पण मजा काय अलग होती. आणि हे बघा मगाशी बोललो नाही ज्युसी असतात. खरं खूप छान आहे. आणि कोलंबी विथ आपण आता भाकरी खाऊन बघूया आणि विथ मसाला पण घेऊया. ही भाकरी आहे मित्रांनो. भाकरीची क्वालिटी मला खूप आवडली. तुम्ही आलात तर भाकरीचा आनंद घेऊ शकता इथे आल्यावरती. खूप छान असा जेवण आपल्या इथे मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो काय ते स्पेशल म्हणजे आपण माहिती आहे चिकन प्रत्येक स्टॉलवरती घेतो तसा आपण इथं पण चिकन आता बघा 120 रुपयाला मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये 6 पीस मिळणार. आणि बाउल बघा म्हणजे कमसे कम ना तुमची 2 माणसं तरी आरामात जेवू शकतात. म्हणजे भाकरी सोबत घेऊ शकता तुम्ही, भातासोबत ते तुमच्यावरती आहे. पण 2 माणसं आहेत ना मित्रांनो आरामात. कारण की हा बाउल बघा केवढा आहे. वा खरंच खूप छान. आणि असा एक घमघमाट ह्याचा वास येतोय ना म्हणजे तुम्ही एक भाकरीसोबत खायची एक मजा असते ना ती मित्रांनो ह्याच्यासोबत वेगळी होईल. कारण की ह्याची ग्रेव्ही आहे ना पुरी थिक आहे बघू शकता. पुरी थिक ग्रेव्ही आपल्याला देतात. आणि यांच्या इथे ना मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो डबल रिफाइंड ऑइल मध्ये तुम्हाला इथे सर्व जेवण मिळणार आहे. आपण ना आता चिकन मागितला होता बघितला चिकन आहे. आणि पीस पहिले दाखवतो. पीस तुम्हाला 6 पीस मिळतात. तर मित्रांनो हे पीस आहेत ना खरंच खूप मोठे असे तुम्हाला मिळणार आहेत. आणि अगदी फ्रेश तुम्हाला पहिला बोललो इथे सर्व आपलं फ्रेश खायला भेटेल. हे बघा हे चिकन आहे ना मित्रांनो फ्रेश असला की असं सुटत जातो तुम्हाला माहिती आहे. कारण की हा चांगला बॉईल होतो आपण बोलू शकतो. तर खूप छान मित्रांनो. आणि म्हणजे एक चव मी तुम्हाला मागच्या बोललो अलग अलग स्टॉल अलग अलग चव मिळते. पण ह्यांच्याही चव आहे ना खरंच खूप अलग आहे. कारण की आता मी चिकनची चव घेतली आणि मगाशी ना मी कोलंबी मसाल्याची चव घेतली. दोघांचे मसाले ते मित्रांनो खरंच अलग अलग ह्यांनी यूज केलेले आहेत. कारण की फिश मसाला यांचा काय अलग असेल आणि चिकन मसाल्यांचा काय अलग आहे मित्रांनो. खरंच खूप छान इथे म्हणजे
जेवण आपल्याला दिला जातो. आणि एक सर्व आहे ना आगरी यांची पद्धत आहे. आगरी पद्धतीचा जेवण मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कुठे पण जा मित्रांनो, नवी मुंबईमध्ये सर्वीकडे फेमस आहेत. आणि जास्त स्टॉल आहेत ना मित्रांनो खरंच आगरी लोकांचे आहेत, कारण जेवण तसं त्यांचा मिळतो. तर मित्रांनो मी बघा बोललो फिशचा भंडार आहे, म्हणजे खजाना बोलू शकतो, ते आपल्या आगरी फिश फ्राय कट्ट्याला मिळू शकतो. खूप छान आहे. आणि चव घ्यायची आहे ना खरंच यांच्या मसाल्यांची एक दिवशी चव नक्की घ्यायला. तर मंडळी आपण आगरी फिश फ्राय कट्ट्याला भेट दिली. भरपूर टेस्टी जेवण आपण या आगरी कट्ट्याला खाल्ला मित्रांनो. खरंच खूप चांगलं जेवण आणि रिफाईंड डबल तेलमध्ये आपण केलेलं तुम्हाला माहिती आहे. खूप छान जेवण झालं. आपण घेतला होता चिकन घेतला होता, चिकन मसाला, अजून प्रॉन्स मसाला घेतला होता. विथ आपल्याला ना स्टार्टर्समध्ये आपण बोंबील फ्राय घेतलेले ते. आणि आपण ग्रेव्ही सोबत जेवढे आपण खाल्ले ना म्हणजे मसाल्यासोबत त्याच्याबरोबर भाकरी खाल्ली होती. मित्रांनो सर्व चव बोलू ना खरंच खूप छान होती. म्हणजे फ्रायचे मसाले होते ना ते खरंच खूप अलग होते. प्लस आपण आहे ना कोलंबी मसाला घेतलेला आणि त्याच्याबद्दल आपण चिकन पण घेतलेलं, चिकन मसाला. पण दोघांचे मसाल्यांची चव होती ना ती अलग होती. म्हणजे अलग अलग मसाले यूज होतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक चांगली गोष्ट आहे. आणि रिजनेबल प्राइस, म्हणजे आज आपण एवढं आपण ट्राय केलं ना मित्रांनो खरंच 120 पासून ते आपल्याला हे भेटत आहे 100 रुपयाला 5 बोंबील फ्राय भेटत आहेत. हे आपल्याला मुंबईमध्ये आम्ही एवढं एक्सप्लोर केला तेव्हा आम्हाला कुठेच नाही एवढे प्राइस रिजनेबल भेटली. खरंच या एक दिवशी भेट द्या. आणि इथे आलात ना तर सिटिंग एरिया नाही आहे. पार्सल तुम्ही 10 माणसांचा पुऱ्या फॅमिलीचा घेऊन तिथे जाऊ शकता. पण इथं आलात ना 1-2 माणसं फक्त बसून खाऊ शकतात. हे तुम्हाला मी परत सांगतोय. आणि हायली रिकमेंड करून इथं आलात ना तर प्रॉन्स ते त्यांचे युनिक पद्धतीने बनवले होते ना प्रॉन्स मसाला ते एक नंबर होता मित्रांनो. आधी नाही ते पहिले चुपायचे, त्यांचा ज्युसी म्हणजे एक ज्युसी असतो ते खायचे मित्रांनो. खरंच खूप छान होता. व्हिडिओ कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ पडत असतात तेव्हा सबस्क्राईब मात्र करा विसरू नका. भेटूया अशा व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.